आज आपण अधारणी वेग शिकणार आहोत. अधारणी वेग म्हटलं तर वेगाचे धारण करू नये आणि ते 13 प्रकार आहेत. आचार्य चरकने वर्णन केलेत. 13मध्ये पहिलं म्हटलं तर मूत्र, पुरुष, शुक्र, अपान, छर्दी, शौतू, उद्गार, झुंबा, क्षुधा, पिपाशा, बाष्प, निद्रा, श्रमजन्य. आचार्य वाग्भटने पण 13 वर्णन केलेत. आचार्य वाग्भटने चरकाच्या उद्गाराऐवजी कासचं वर्णन केलेले आहे. आणि पहिलं वेग म्हटलं तर त्यामध्ये मूत्रवेग. मूत्रवेगाचं धारण केल्यामुळे काय काय दिसतं? विनाम, अंगभंग, अश्मरी, शिरोरुज्जा. आणि त्याच्यामध्ये चिकित्सा म्हणून अवपीडक घृत आणि त्रिविध बस्तीकर्म. अवपीडक घृत म्हटलं तर भोजनापूर्वी आणि भोजननंतर घृतपान करायचं. त्रिविध बस्ती म्हटलं तर अनुवासन, निरोह, उत्तर बस्ती. दुसरं वेग म्हटलं तर पुरुष वेग आणि त्याचे धारण केल्यामुळं शिरशूल, पिंडीकोष्ठन म्हणजे पिंढऱ्यामध्ये गोळा येणे, परिकर्तनम, ऊर्ध्ववात, पुरुष मुक्षाना, प्रतिशाय, हृदयोपरत. त्याच्यामध्ये चिकित्सा वर्ती, बस्तीकर्म, प्रमाते अन्नपान. आणि तिसरं वेग शुक्र. शुक्र वेगाचं धारण केल्यामुळे अंगमर्द, हृदयव्यथा, विबंध, मूत्र, शुक्राश्मरी, शौतू, ज्वर, अंगभंग, षडंगता, वृद्धिरोग. त्याच्यावर चिकित्सा अभ्यंग, अवगाह, मदिरापान, चरण युद्धा म्हणलं तर कोंबड्याचं मांस खाणे, दुग्धपान, निरोध. चौथं वेग अपानवायू. त्याचे वेगाचे धारण केल्यामुळे संग, आदमन, क्लम, हृदयोपराध, शिरोरुज्जा, प्रतिशाय, मुक्से, मलआना, उदावर्त, गुल्म, द्रुविद, अग्निवद. आणि त्याची चिकित्सा शस्त वातानुलोमन. वातानुलोम म्हणलं तर स्नेहन, स्वेदन, गुदवर्ती, वातानुलोमक आहार विहार करायचं. पाचवं वेग छर्दी. छर्दी वेगाचं रोखल्यामुळे काय होणार? कंडू होणार, कोट होणार आणि व्यंग होणार, शोथ होणार, कुष्ठ, पांडू, ज्वर, अक्षिरोग होतात, विसर्प. आणि त्याच्यावर चिकित्सा वृक्ष म्हणजे छर्दन, धूपन, लंगन, अन्नपान, रक्तमोक्षण, व्यायाम, विरेचन, क्षार, लवण, अभ्यंग, गंडूस. सहावा वेग शौतू म्हटलं तर शिंक. शिंक रोखल्यामुळे मन्यास्तंभ, हृदय दौर्बल्य, शिरशूल, अर्धित, अर्धावभेदक, शौतू. आणि त्याच्यावर चिकित्सा घृत, उत्तरभक्ती, नावन, तीक्ष्ण, अंजन, अवपीडक, प्रदमन. सातवं वेग म्हणलं तर उद्गार म्हणजे ढेकर. ढेकर येत असताना तिचा अवरोध केल्यास विबंध, हृदयरेतस, कंप, वातज घोर व्याधी होतात, अध्ययनम. आणि त्याच्यावर चिकित्सा म्हटलं तर हिक्काची जशी चिकित्सा करते तशी चिकित्सा करायची. आठवं वेग म्हटलं तर झुंबा. झुंबामध्ये विनाम, आक्षेप, कंप, झुंबा लक्षणे शौतू समान असतात. सर्व वातग्न औषध वापरायचं. नववा वेग म्हटलं तर क्षुधा. भूक लागली असताना जर क्षुधा म्हणलं की भूक लागली असताना तो वेग रोखल्यास शरीर कृश होतो, दुर्बळ होतो, विवर्णता येतो, शरीरात वेदना होतात, जेवणात अरुची होतो, डोक्यात गरगरतंय, अंगभंग होतो, शूल होतो. त्याच्यावर चिकित्सा स्निग्ध भोजन, लघु भोजन द्यायचं. पिपासा. ताण लागले असताना पाणी न पिल्याने तिच्यावर लक्षण म्हणलं तर भादिर्य, थकवा, हृदयव्यथा, मोह, भ्रम. आणि त्याची चिकित्सा शीत, तर्पण, मंत, यवागू. 11 वेग बाष्प. अश्रुवेगाचं धारण केल्यामुळं प्रतिशाय, हृदयरोग, वीनस, गुल्म, मन्यस्था, स्वप्न, मद्य, प्रियकथा. स्वप्न म्हणले की झोपणे. 12 वेग निद्रा. झृंबा, शिर गौरव, अक्षी गौरव. आणि त्याची स्वप्न, संवाहन, शिरपान. आणि ते श्रमजन्य निश्वासमध्ये गुल्म, हृदय रोग, श्रम, विश्राम, वातग्न क्रिया, मांस, रस, भोजन. आता